कायदे करणारे लोकप्रतिनिधीच कायद्याच्या बडग्यापासून अप्रत्यक्षपणे दूर राहिल्याचं समोर आलंय। आमदार खासदारांविरोधात कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, खून आणि अन्य गुन्हे असे एकत्रितपणे तब्बल 488 खटले प्रलंबित आहेत। यात मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गोवा आणि दीव दमणचाही समावेश आहे। यातील केवळ काही खटले निकाली निघाले आहेत। अद्याप 478 खटल्यांचा निपटारा होणं अजूनही बाकी आहे, अशी माहिती शुक्रवारी राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली। प्रलंबित खटल्यांचा निपटारा जलद गतीनं व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं या खटल्यांच्या वर्गवारीनुसार कालमर्यादा ठरवून दिली आहे। ज्या खटल्यांमध्ये अंतिम युक्तिवाद सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रिया 30 दिवसात पूर्ण करत शक्य तितक्या लवकर खटल्यांचा निकाल लावा। CRPC कलम 313 अंतर्गत आरोपींचा जबाब नोंदवून घेण्याच्या टप्प्यांवर खटल्यात येत्या 3 आठवड्यात जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करा। तसेच आरोप निश्चितीच्या टप्प्यातील खटल्यात ही प्रक्रिया 4 आठवड्यात पूर्ण करा। याकरिता आरोपी कोर्टात हजर राहतील यासाठी त्यांच्या वकिलांनाही नोटीस द्या, असे आदेश हायकोर्टानं राज्यभरातील सत्र न्यायालयांना दिले आहेत।